सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय। कुछ भी और कुछ नाही बस. राग पावसाचं गाणी म्हणून पावसाचं हा म्हण ये रे पावसा तुला देतो पाणी मीन्स आता म्हण पूर्ण झालं का मग म्हणायचं मग खरी मजा येईल म्हण आता म्हण का बोलू बोला बोल नहीं फोटो वाला घे ना तो व्हाट क्या बोलो तू कुछ भी एनीथिंग बारिश के बारे में बोलूँ हाँ बोल क्या लगता है तो आगे ना बोल अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। तो हॅलो हाय गाईज, तर आज आमचा टायगरचा बड्डे आहे. आम्ही सगळे पार्टीसाठी थांबलो आहे, पण टायगर दिसत नाही, तो शिकारीवर गेला आहे सध्या. हे आता आम्ही शिकारीसाठी पण आम्ही पण व्यस्त काय होतं शिकारी, आम्ही पण शिकार शोधू राहिलो. आणि एक महत्त्वाचा विषय आहे, एक महत्त्वाचा गोष्ट आमचा वाम्या बड्डे असल्यामुळे उपाशीच आलाय घरून बड्डेचं जेवायसाठी खास डिशेस करता. हे पहा आमचा वाम्या खूप भूक लागली आहे, पण मुलं काय आल्यानंतर जाऊ आम्ही पंचकमध्ये नाश्ता करायचा. बराच वेळ झाला आहे, आम्ही केकची वाट बघतोय. केकवाला गेला केक आणायला, पण अजून तर आला नाही. जवळजवळ अर्धा तास झाला आहे. टायगर पण कंटाळून गेलाय, ज्याचा बड्डे आहे जो बड्डे आहे तेच परेशान झाला, बोर झाला एकदम. केकवाल्यांनी सांगितलंय की केक बनवू राहिला. आता काय माहिती कुठल्या फ्लेवरचा कुठला स्पेशल केक टायगरसाठी येतोय. बहुतेक टायगरसाठी टायगरचाच केक येणार आहे असं वाटतंय. फेवरेट टायगरचा मूड आणि टायगरचा चेहरा बघून असं वाटतंय की तो फुल फ्रेश आणि एकदम एव्हर ग्लोईंग स्किनवाला माणूस आहे. तो त्याचा चेहऱ्याचा ग्लो बघूनच तुम्ही सांगू शकता की तो किती त्रासलेला व्यक्ती दिसू राहिला तुम्हाला बड्डे दिवशी. कारण तो त्रासलेलाच असू शकतो, कारण की त्याला फुल पैसे त्याचे खर्च होणार आहेत असं मला तर वाटतंय. आता बघू विशालचं काय मत आहे या विषयावर. काय वाटतंय विशाल तुला? नाही, विशालचं या बाबतीत काहीच मत नाही. त्याचं फक्त मत असतं खाणे आणि बस. मला पोटाला तृप्ती भेटली की त्याचं एकदम मन आणि दिवस प्रसन्न जातो. त्याबद्दल काहीच विषय नाही. आपल्याला स्पेशल केक आलेला आहे. आता माहित नाही आपल्याला आतमध्ये काय आहे, पण हे मिस्टर ओंकार आणि मिस्टर मनीष सागरे यांनी केक आणलेला आहे. आता बघायचं आपल्याला. तो आम्ही बॉम्बे बेकरीतून आला आहे. सामन्यात जास्त परेशान म्हणजे आमचा वाम आहे. खूप त्याला भूक लागलेली, सकाळधरून दिवस जेवण नाही, दुपारचे 2 वाजलेले आता. काय नंतर आपण वर खाय तू कोण लोड घेतो एवढा? तू कोण लोड घेतोस एवढा? मी इकडून होतो, तुम्ही पलीकडून घ्या. हां पाऊस येतात अशा प्रकारे काप ह्याच्या ऐश्वर्या नाव टाकायचं होतं, टायगर पण टाकले. व्हेज फ्राईड राईस बड्डे बॉयवर लोड येऊ नये म्हणून जरा कमीत कमी खर्च करण्याचा प्रयत्न चालू इथं. डिस्कशन चालू आहे. बड्डे बॉय जाम कॉमात गेलेला आहे सध्या, पण जमत पण तेवढाच आहे सध्या. आपण हिशोब घेऊ आता. तर विशाल भाऊंचं डिस्कशन चाललं आहे की पहिलं कोणचं खाऊ मी स्वतः, आणि टायगरला तर तो खाऊ घालणारच नाही आहे, पण तो स्वतः नक्की खाईल. आणि बघतोय आता काउंट करतोय की त्याच्या वाट्याला किती येणार आहे नक्की.
असाच हा गुरु आता पोरींचे स्टेटस बघत होता. आज आपल्याला जरी वाटत असलं त्याच्या तोंडाकडे बघून जरी वाटत असलं की तो फुल सिन्सिअर आणि पण त्याचं असं ते चिकन थोबाड बघून असं त्याला कोणी पोरी देणार नाही असं मला वाटतंय. आणि टायगर बिचार सॉरी आपला तागड मतलब ये एक मिनट रुको, तुम खुद देखो, ये देखो है मुझसे कोई स्मार्ट, बताओ खुद नहीं, तुम खुद दे. तुम्ही बघत असताना आणि ते कागद सुद्धा काढलेला आहे आणि खायला सुरुवात केलेली आहे. मी म्हणलं होतं ना सगळ्यात हुशार आणि स्मार्ट व्यक्ती, सगळ्यात स्मार्ट व्यक्ती आहे तो विशाल धनपुडे, ज्याने की सगळ्यांना पहिले चुत्या बनून आपला केकवरचा फेकून पण दिलेला आहे. तिकडे जा तुम्ही बघू शकता. हो पण मी तुम्हाला दाखवू शकतो. खाण्यासाठी सुद्धा सदैव तत्पर असणारा विशाल लगेच त्यांनी सगळ्या कोणाचाही विचार न करता त्याने आपलं ताट समोर ओढून घेतलेलं आहे. हे काही कापायचं नसला नाही आहे त्याला. गाईज आपलं आता ऑर्डर आलेली आहे. आता ऑर्डरला बघून खाली बघू राहिले, डायरेक्ट ऑर्डरकडे बघू राहिले. मला आता मी ऑर्डर दाखवतो आपली स्विच. तो गाईज आपली पहिली ऑर्डर आहे, तुम्ही बघू शकता. ओंकार वाळकेने मागवलं आहे, ओंकार वाळके आणि विशाल धनगुडे. ओंकार वाळके त्यासाठी लगेच त्याच्यासमोरच ठेवलं आहे. आणि हा आपला विशाल जे फ्राईड राईस बघून त्याचे बत्ती गुल झालेले आहे. त्याला तो म्हणतो हे काय आणलेलं आहे, त्याला हे आवडलेलं नाही आहे, तरी पण तो यातलं सगळं खाईल. आणि अजून पण म्हणे अजून काहीतरी मागवा, बस बाकी काही विषय नाही. तुम्ही बघू शकता इकडे ऑर्डर साईडला आणून ठेवले, सगळे फोटो काढण्यात व्यस्त आहेत. पण विशालला असा माणूस आहे की त्याला फक्त खाण्याचं सुचलेलं असतं आणि तो फक्त खाण्याकडे कॉन्सन्ट्रेट करतो. ते लोक आलेले आहेत जे सुद्धा खाण्यासाठी तरसलेले आहेत, ते लोकांना आम्ही बोलवलेलं आहे. आणि आता जस्ट आता नवीन कपडे बिपडे घालून आले. ते हाय करा, हाय हॅलो 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 हॅलो. चला यांची सुरुवात झाली केक कापायचं. आता आपलं केक कापायला सुरुवात करायचं. सगळे लोक आलेले आहेत, सगळ्यांनी फोन ठेवून दिला तर बरं होईल. इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लूं ठाकुर? अभी नहीं, पहले इन लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो, उसके बाद